हे बघा लागलेलं नाही आंब बघा, तोडून नेलं का काही कोण असतं. हे काय दिसते ते वेगळाच आहे बरं का आंबा. खाली आहे का एखादा? ह्या बाजूला लोमकाळच होतं आंब. आपण त्या दिवशी गेलो नव्हतो मी, त्यावेळेस मी बघितलं होतं आंब ह्या झाडाचं. हे बघा इथं होतं. केवढी उंच आली. आंबा मेथी ही तसल्या डुंब्याने लावलाय ना ऊस. ह्यात असलेलं आहे उगवलंय. उन्हाळी आहे काय आहे? गवत तसं नाही जास्त पण जनावर कुणाच तर घुसलं होतं का काय कोणास ठाऊक. हे काय पाय दिसते तर ऊन कसलं पडलंय पण. कलम केले मी छान छान. आमच्या राहटीन चौपदरी रस्ता झाल्यामुळे आता रोड क्रॉस करणं खूप अवघड झालं आहे आमच्यासाठी. कारण रोड क्रॉस करायचा म्हटलं तर चौपदरी असल्यामुळं 2 पदरी रस्ता क्रॉस करताना 5 मिनटं आणि पुढं परत 5 मिनटं असं थांबावं लागते. कारण इतकी डोळ्याचं पातळ लवते ना लवते तोपर्यंत वाहन जाते. ज्यावेळेस अगदीच म्हणजे दूर आहे एखादी कार गाडी वगैरे आणि वाटतं तर आपण रस्ता क्रॉस करू शकतो, तोपर्यंत ती इतक्या फास्ट आलेली असते. अगदी 100च्या स्पीडनं म्हटलं तर असते ती गाडी. आणि मग कधीही ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून मग आम्ही काय करतो, अगदी सगळीच वाहनं गेल्यानंतर वाहन दिसेन असं झालं का मगच रोड क्रॉस करतो. नाहीतर खूप भीती वाटते आता सध्या रस्ता क्रॉस करायला. आणि आमच्या इथं अशा घटना घडलेल्या आहेत की असं रोड क्रॉस करताना 1-2-3 व्यक्ती अशाच दगावले, त्या ॲक्सिडेंट झाले. त्यामुळं मग खूपच भीती वाटते. डोळ्यात तेल घालून रस्ता क्रॉस करावा लागतो. हा पंढरपूर पुणे हायवे असल्यामुळं वाहनं इतकी पास. आणि पूर्वी पण भरपूर वाहनं होती बरं का, पण हा आता म्हणजे चौपदरी रस्ता झाला आहे ना तेव्हापासून बघायला नको इतकी वाहनं वाढलीत. त्यामुळे रस्ता क्रॉस असा करता येत नाही. केशर आहे बघा हा यांचा. दिसतेत बाबा. जांभळीच्या झाडाखाली जांभळी किती उगवायला लागले साहेब. हे बघा, हे बघा जांभळ आहे की. जांभळ आहे तर मला ओळखते ना तुम्हाला ओळखत नाही. गोकर्ण बघा, गोकर्णीची फुलं. ही झाड तर लय उंच येते, ही काढून टाकायला पाहिजे. हे आंब्याचं झाड जांभळीमुळे उंच येणं झाले. ही बघा आमच्या आंब्याच्या झाडाला आंबे किती लागलेले आहेत बघू शकता. वाव, मस्तच. हा वेगळाच आहे बघा, कुठला आहे कुणास ठाऊक. अहो हे आंब निघलं बिलं काय. ह्याला किती आंबा आलेत. केशरच दिसते मला पण तसंच वाटतं केशर सारखं.
या वर्षी कुणी का नाही ना, पण आपल्याला पिकेपर्यंत 1-2-4 आंबा जरी सापडले ना तरी बाद झालं. म्हणजे कळेल तर ना चव काय आहे ह्या आंब्याची. किती मोठा आंबा झाला ही, कसला आंबा म्हणायचा. ह्या आंब्यालाच तरी लागलं तर चांगलं आंबा बघा. गेल्या वर्षी पण 20-22 लागलं होतं ना. मला वाटतंय तसं. वाव, तिथे केवढा मोठा आहे हा. केशर वाटतोय मला. हा का? हा हा. आणि तिकडं उऱ्यात होतं ना, ती पण केशर सारखंच मला वाटत होतं. ह्याला तरी बऱ्यापैकी आहे आंब. ह्याची फांदी अशी कशी चालेल, ही कट करायला पाहिजे. इकडं वाढलेली सरळ वर घालवायचं. अहो ह्याला 2च आंबा आहेत काय? 3, सिर्फ 3. तिकडं पलीकडे बिलीकडे आहे का? आता सुरुवात आहे म्हणल्यावर ना, परत अजून झाडं छोटी येते ना आपली. परत मोठी झाली आहे, खायची सरायची नाही ती. त्याला काही खत पण नाही, ती पाणी नाही त्याच्या. पाणी आहे, खत नाही. अहो त्याची नेली काय आंबे कुणी? ही कुठला आंबा आहे असला? 4 आहेत, 4. वेगवेगळे आंबा आहे नाही. काळा देठ झाला ना, अक्का म्हणते पाडायला असं समजायचं. काळा देठ झाला काढायचं म्हणते. झाड बारकी काढायला लागते. साहेब फुलपाखरू बघा किती मस्त बसलं या फुलावर. बघितलं का? हे कशाच आहे झाड, पण किती छान आहे फुलं. कनेर सारखीच पान आहे ती बरं का ह्याची. ही आपल्या इथं आणलेली पिठी आहे ना वरची. झाड किती होतं नाही, काढून टाकाय पाहिजे. वटलंय बघ. ह्याच्यावरच गुळवेल होतं ना. मी तर ह्या दोन्ही पण ह्या डीपी जवळ पण किती वर्षात आले माहिती आहे. बाहेरच्या बाहेरच जाते. शेवगा लाई परत अजून आपल्याला होतं इकडे तर भाजी येताना का. एवढ्या छोट्या झाडाला फुलं कशी काय लागली हो? नसलं तरी पण आत्ता फुटलं या. ह्याला शेंगा लागणार का लगेच? नाही, हा असा तिरपाच लावलाय. हा, तिरपाच लावलाय. मस्त असं नारळाचं झाड आहे आमचं. बुंदा बघा त्याचा केवढा मोठा झालाय. पण आता हे तिरपच उगवतंय का काय होतंय कळना झालंय. आणि शेवग्याची झाडं तोडली होती, त्या सगळ्या झाडांना फुट्या फुटल्या त्या बघा. तिथं 2 दाखवली. हे इथं एक आहे.
मध्ये ऊस तोडायच्या टायमिंगला हे सगळं काढलं होतं. कशाला घेताय पाणी कणीस? जाऊन येतो बघू कुठपर्यंत जाता येत तिथपर्यंत. बघून येते. गेल्या आठवड्यात बी गेल तू पोहड्यापर्यंत गेल. वांग्याची पण आहे ती, वांगी पण लावली ती. लावले ती मिरच्या वांगी छोटे लावले तर ती किती जर त्याच्यामुळे अजून काय त्याला आलं नाही. पालकचं गेलं काय हो मोड? एक एक मध्ये मोड होतं की पालकचं. काल बाजार नेलं काल. ही घास गावात किती लावलंय गिन्नी गोल, हिरवं गार आलंय नुसतं. लय चांगलं येत. लय उची तर लय जाते काय एवढं उची जाते. हां. होय, त्याची आम्ही येताना बघितलं होतं. यांनी पण तीच म्हणलं कवाळ आहे बहुतेक. ती वर बांधते तिने घराला, तीच आहे का? हां, तीच की. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नंतर भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत.